बॅडमिंटन मधून एक खुश खबर आहे. सायना नेहवालनं बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत 10वे स्थान पटकावलं. जागतिक बॅडमिंटन मध्ये आजवर कुठल्याही भारतीय बॅडमिंटनपटूला अशी कामगिरी करता आली नव्हती. सायनासाठी हा दिवस संस्मरणीय असाच ठरला. जगातील टॉप 10 मध्ये तिने धडक दिली आहे. खरं तर वर्षाच्या सुरुवातीला तिने पहिल्या 25 खेळाडूत प्रवेश करण्याचं टार्गेट ठेवलं होतं आणि म्हणूनच हे यश तिच्यासाठी खास असंच आहे. माझे कुटुंबीय खूप आनंदी आहेत. माझे कोचही माझ्यावर खुश आहेत. मी ज्या प्रकारे तयारी केली त्याचंच फळ मला मिळालंय असं वाटतंय. या 18 वर्षीय बॅडमिंटनपटूसाठी 2008 हे वर्ष स्वप्नवत ठरले. बीजिंगमध्ये तिने क्वार्टर फायनल पर्यंत मजल मारली आणि तेथेच सगळं चित्र बदललं. त्यानंतर तिने मागे वळून बघितलंच नाही. चायनीज तायपाई ओपनमध्ये विजेतेपद पटकावलं आणि मग कॉमनवेल्थ युथ गेम्स आणि वर्ल्ड ज्युनियर्स या 2 स्पर्धा लागोपाठ जिंकल्या. यावर्षी माझा फॉर्म खूप छान होता. मे मध्ये मोठी स्पर्धा जिंकल्यावर मला पूर्ण खात्री होती की मी हे करू शकेन. ही वेळ आहे तिचं यश साजरं करण्याची. पण राष्ट्रीय कोच गोपीचंद यांचं म्हणणं आहे की तिचा सर्वोत्तम खेळ अजून व्हायचा आहे. मला वाटतं आता तिचं टार्गेट टॉप 5 मध्ये येण्याचं असेल आणि जर ती काही टुर्नामेंटच्या सेमीफायनल पर्यंत पोहोचली तर ती नक्कीच पहिल्या 5 येईल. टॉप 10 मध्ये प्रवेश करणं एक वेळ सोपं, पण तेथे स्थान पटकावून ठेवण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. 2009 मध्ये तिच्यासाठी नवीन आव्हान आहे. हैदराबादमध्ये होणारी वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि बॅडमिंटन मधली सर्वात महत्वाची स्पर्धा ती म्हणजे ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप. प्रीती सिंगसह दिग्विजय सिंगदेव, IBN लोकमत, नवी दिल्ली. आणि आता एक नजर टाकूया महिलांच्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीवर. या क्रमवारीवर हाँगकाँग आणि चीनच्या खेळाडूंनी वर्चस्व राखलंय. हाँगकाँगच्या झोऊ मीनं 72,300 पॉइंटसह क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावलाय. डेन्मार्कची रास्मुसेन टिन हिनं 69,243 पॉइंटसह दुसऱ्या क्रमांकावरती आहे. तर चीनच्या लू लॅन, झू लीनं आणि झी झिंगफॅंग जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अनुक्रमे 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या क्रमांकावर आहेत. महिलांच्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत हाँगकाँगची वँग चेन 6व्या क्रमांकावर आहे. फ्रान्सच्या पी हॉंगयांग 7व्या तर जर्मनीची झू हुआइनवेन ही 8व्या क्रमांकावर आहे. चीनच्या वँग लिन 9व्या तर भारताची सायना नेहवाल आता 10व्या क्रमांकावर आहे. पहिल्या 10 खेळाडूत स्थान पटकावणारी ती भारताची पहिलीच खेळाडू ठरली आहे. भारताचीच अदिती मुटाटकर 27,960 पॉइंटसह 36व्या क्रमांकावर आहे. आणि यावरच चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू आणि कोच श्रीकांत वाड. सर, स्वागत आहे तुमचं IBN लोकमत मध्ये. सर, काय सांगाल, सायनानं 10वं स्थान पटकावलेलं आहे जागतिक क्रमवारीत, त्याच्यावर पहिली प्रतिक्रिया काय तुमची? मला स्वतःला खूप समाधान वाटतं की भारतीय महिला बॅडमिंटनपटू जिनी आजवर ह्या 2008च्या वर्षामध्ये एकापेक्षा एक सरस कामगिरी करत हे स्थान पटकावलेलं आहे. आणि निश्चितपणे तिची घोडदौड अशाच प्रकारे पुढे चालू राहील एवढी तिच्यामध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे आणि मेहनतही ती खूप करते आहे. तेव्हा मला असं वाटतं की भारतीय बॅडमिंटन मधलं एक प्रकारचं सुवर्णयुगच सध्या अवतरलेलं आहे. सर, जर आपण पाहायला गेलं तर ती जबरदस्त लवकर रँकिंग मध्ये पुढे सरकलेली आहे. म्हणजे फास्टेस्ट मुव्हिंग प्लेअर रँकिंग मधली असं म्हणायलाही काही हरकत नाही. हो, मला असं वाटतं की इव्हन पुरुषांच्या गटामध्ये सुद्धा आज चेतन आनंद हा पहिल्या 15 अव्वल जागतिक बॅडमिंटन क्रमवारीमध्ये आहे. त्याच्या पाठोपाठ आनंद पवार आहे, अनूप श्रीधर आहे, अरविंद भट आहे, पी कश्यप आहे. हे भारताचे 4-5 अजून तरुण बॅडमिंटनपटू देखील पहिल्या 50 मध्ये स्थान मिळवून आहेत. आणि सायना नेहवाल आणि तिच्या पाठोपाठ आदिती मुटाटकरनी ही मोठीच मजल मारलेली आहे. मला असं वाटतं की ओव्हरऑल जागतिक बॅडमिंटनमध्ये भारतीय बॅडमिंटनचा एक प्रकारचा दबदबा आता निर्माण होऊ बघतो आहे. बरोबर. सर, जर आपण पाहिलं तर वर्ल्ड या रँकिंगमध्ये आता सायना टॉप 10 मध्ये आली आहे, पण ज्युनियर्सकडे जर आपण नजर टाकली तर वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप तिने जिंकलेली आहे. त्याचबरोबर कॉमनवेल्थ मध्ये एक तिने गोल्ड मिळवलाय. म्हणजे ज्युनियर्समध्ये तिने आपला दबदबा पूर्णपणे राखलेला आहे. होय, मला असं वाटतं की जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा किंवा युथ कॉमनवेल्थ गेम्स, युवा राष्ट्रकुल स्पर्धा ह्याच्यापेक्षा देखील तिनं सुपर सिरीज सिनियर स्पर्धांमध्ये जागतिक दर्जाच्या यश मिळवलेलं आहे. ते जास्ती महत्वाचं आहे आणि त्याच्यातनंच तिची खरी कर्तबगारी दिसते, कारण तिथे तिला जगातल्या सर्वोत्तम महिला बॅडमिंटनपटूंशी सामना करावा लागतोय. नक्कीच.
म्हणजे सगळ्यात टॉपच्या बॅडमिंटनपटूंची ती सामना करते आणि तरीही तिने तिचा दबदबा कायम ठेवलेला आहे. भारताची टॉपची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल फक्त 18 वर्षांची आहे आणि इतक्या लहान वयातच ती देशातल्या हजारो लहान मुलांसाठी एक आदर्श ठरली आहे. देशातील सर्वोत्तम कामगिरी करण्याचं आणि खेळात नाव कमवायचं स्वप्न तिने या तरुणांना दिलंय. मुलांना खेळाकडे आकर्षित करायचं महत्वाचं काम आता ती करते. मधुमिता बिष्ट तिने विक्रमी 8 वेळा बॅडमिंटनची नॅशनल चॅम्पियनशिप जिंकली, पण तिच्या काळात खेळ हा फावल्या वेळातला उद्योग होता. त्यात करिअर करता येते यावर कोणाचाच विश्वास नव्हता. अलीकडच्या काळात स्पोर्ट्समध्ये करिअर करता येतं. तुम्हाला स्पोर्ट्समुळे नोकरी मिळू शकते, पुरस्कार मिळतात आणि मुख्य म्हणजे खेळाडू म्हणून सन्मानही मिळतो. लोक तुम्हाला ओळखतात. आता परिस्थिती बदललीये. 18 वर्षांच्या सायनानं जागतिक क्रमवारीत 10व्या क्रमांकावर झेप घेतलीये. सायनानं अशी कामगिरी करून दाखवली की ज्याचं स्वप्न मधुमिताई बघत होती. सायनाच्या या कामगिरीमुळे जास्तीत जास्त युवा खेळाडू बॅडमिंटन खेळाकडे वळतायत. मी ऑलिम्पिकमध्ये तिचा खेळ पाहिला आणि तिला इतकी छान खेळताना पाहून मलाही खेळावंसं वाटलं. सायनामुळे आता मुलांना बॅडमिंटन बद्दल कळतंय आणि बॅडमिंटन खेळावंसं वाटतंय. मीही सायनामुळेच इथं आले. जागतिक क्रमवारीत टॉप 10 मध्ये धडकणारी सायना पहिली भारतीय टेनिसपटू ठरलीये. तिचं हे यश भारतीय बॅडमिंटनसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. और ये गलती और इस तरह से सायना ने मेंद्रा दौरजी, IBN लोकमत, नवी दिल्ली. वाडसर म्हणजे असं आता म्हणता येईल की तरुणांसाठी एक सायना हे एक मोठं इन्स्पिरेशन आहे आणि खरी एक युथ आयकॉन सायना बनलेली आहे. पण काय सांगाल तुम्ही सर की जास्तीत जास्त तरुण आता बॅडमिंटनकडे वळतायत, पण तेवढ्या सोयी सुविधा त्यांना पुरवण्यात येत आहेत का? तुम्ही काय सांगाल? मला असं नमूद करावं असं वाटतं या ठिकाणी की ज्या व्यावसायिक पद्धतीने देशांतर्गत जे टुर्नामेंटचं सर्किट आहे, ज्या पद्धतीने व्यावसायिक तऱ्हेने ते ऑर्गनाईज व्हायला हवं आहे त्या पद्धतीने अजूनही ते होत नाहीये. त्यामध्ये सुधारण्याला खूप. दुसरं मला असंही वाटतं की सायना नेहवालचं हे जे यश आहे हे सतत आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यामुळे मिळालेलं यश आहे. कारण अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या सर्किटमध्ये तुम्ही सतत खेळत राहिलात तरच तुम्हाला ही क्रमवारी टिकवता येते. जर का तुम्ही 3 ते 4 महिने जरी या सर्किटपासून लांब राहिलात कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे तर ताबडतोब तुमचं क्रमवारीचं जे स्थान असतं ते घसरतं. जर का तुम्ही टेनिसपटू सानिया मिर्झाचं उदाहरण बघितलं तर एक प्रकारच्या झालेल्या इंजुरीमुळे तिचं स्थान हे 4 महिन्यामध्ये एकदम खाली खालावलं. तर अशा प्रकारची परिस्थिती बॅडमिंटनपटूंवर विशेषतः सायना येऊन न देता सतत खेळत राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. सर, पण आपण जर रँकिंग कडे पाहिलं तर आता टॉप 50 मध्ये अदिती मुटाटकर पण आलेली आहे. 36व्या क्रमांकावर आहे ती. तिच्याबद्दल काय सांगा? होय, अदिती मुटाटकर देखील अतिशय गुणवत्ता असणारी खेळाडू आहे, अतिशय मेहनती आहे आणि तिला देखील आता तिनं जास्ती योग्य तऱ्हेच्या स्पर्धा सिलेक्ट करून त्यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा जास्तीत जास्त अनुभव स्वतःच्या गावाची ठेवला पाहिजे. म्हणजे तिची क्रमवारी निश्चितपणे सुधारेल.